नमस्कार. रवीनास रेसिपीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला आज बनवूया आपण उकडीचे मोदक, तेही काही स्ट्रिक आणि स्टीप सोबत. चला बनवूया आपण. मोदकसाठी लागणारे साहित्य बघूया. कढई घेतलेली आहे मी इथं. कढईमध्ये जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढं दूध आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, हे माप घेतलेलं आहे मी. या मापानुसार टाकलेलं आहे मी सगळं. थोडंसं नमक टाकून घ्यायचं आहे. देशी घी. तूप टाकल्याने काय होते, चिकटपणा येते पिठाला आणि व्यवस्थित होते मऊसर. चला आता आपण उकळी आलेली आहे. चला आपण आता पीठ टाकूया. पीठ मस्त एकजीव करायचं आहे जेणेकरून गुठळ्या पडणार नाहीत. साधारण 4 ते 5 मिनिटं पीठ शिजू द्यायचं आहे. आपण आता मोदकचं सारण तयार करूयात. इथं मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात तूप टाकलेलं आहे. तुपात मी इथं खसखस टाकलेली आहे. खसखस मस्त लालसर होऊ द्यायची आहे, तडतडीपर्यंत. त्यानंतर बारीक किसलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे. गूळ किसलेला टाकून घेतलेला आहे. इलायची पावडर 1 चम्मच. थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. एकजीव करून घ्यायचं आहे मस्त, जेणेकरून सुकं होणार नाही. बघा, असं या पद्धतीने करायचं आहे. आपलं सारण तयार झालेलं आहे. आता पीठही बघूया. पीठही तयार झालेलं आहे. त्याला बाहेर काढून घेऊया प्लेटमध्ये. या ठिकाणी मी मर्दायला लाकडी मॅशर घेतलेला आहे. त्याला साईडला तूप लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात. बघा, असं मर्दायचं आहे मस्त, जेणेकरून पीठ सॉफ्ट राहील म्हणून या प्रकारे मर्दायचं आहे पिठाला. त्याला आपण गोळे करून घेऊया. या प्रकारे गोळे करून घ्यायचे आहे आपल्याला. गोळे करून झाल्यावरती या प्रकारे छोटे छोटे हाताने खोलवाटे करत जायचे आहे आपल्याला आणि हाताने बारीकही करून घ्यायची, जेणेकरून जाड राहणार नाही. या प्रकारे चुन्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला. तुम्हाला हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही आकार देऊ शकतात. चला आपण आता सारण भरूया. या पद्धतीने सारण भरून घ्यायचं आहे. सारण भरून झाल्यावरती त्याला हलक्या हाताने आकार द्यायचा आहे, जेणेकरून ते फुटणार नाही. हळूवार. बघा, मी जशी देत आहे त्या प्रकारे देत चालायचं आहे आकार. बघा, आपला इथं मोदक तयार झालेला आहे. तर मी एक तुम्हाला लाटूनही दाखवून देते. लाटून सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकतात. हलक्या हाताने लाटायचं आहे. हे बघा, कडेला लाटायचं आहे, जास्त पातळही नाही. हाताने बारीक करून घ्यायचे आहे. पद्धतीने आकार देऊन घ्यायचा सेम. चला आपण आता सारण भरूया. बघा, इथं मस्त सारण भरून झालेलं आहे. व्यवस्थित हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून पूड मुडणार नाहीत. आपला मोदक इथं किती मस्त बनून तयार झालेला आहे. या पद्धतीने त्याला आकार देत चालायचा. या पद्धतीने सर्व मोदक आपण तयार करून घेऊया. आपले इथे सर्व मोदक तयार झालेले आहेत. चला आपण इथे स्टीम करायला मोदक ठेवूया. तेल लावून घ्यायचं आहे चाळणीला. मी इथं तूप लावलेलं आहे. इथं पाण्याला लावून थोडं मोदक ठेवायचं आहे, मोदक खाली चिटकणार नाही म्हणून. या प्रकारे आपले सर्व मोदक ठेवून झालेले आहेत. चला आता आपण स्टीम करूया. आता मी इथं थोडं केसर लावून घेतलेलं आहे पाण्यामध्ये डिप करून, जेणेकरून त्याला कलर मस्त येईल येल्लो. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर लावू शकतात. बघा, पाणीला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण मोदक ठेवूया. साधारण 10 ते 7 मिनिटं मोदक उकळूया. मोदक जास्त जर वाफवले गेले तर नंतर खायला कडक लागतात. बघा, आपले मोदक तयार झालेले आहे. त्यांना रंग किती सुरेख आलेला आहे केसरमुळे. बघा, मोदक किती छान दिसत आहेत. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.